घर में सामोरी बैठता है, घर में बैठता है चाको। उतना बोल तुम शर्म है कि तुम ना जरा तू भी रोज लड़े होती सब वो करते हैं सब। हमारे औरतों को देखो नहीं क्या हालात रहते हैं, देखो उन्होंने नीच कमीने लोग हैं, उनके घर में बहन भाई रहते नहीं रहते मालूम नहीं, लेकिन हमको बहुत तकलीफ दे रहे हैं। हम लक्ष्मी यादगिरी मी बोलते। माझ्या दारासमोर सगळीचं संडास बाथरूम सगळं वास उठून गेलेलं आहे, सगळी लघवी बाहेर येते। माझ्या घरात आजारी पडलेले आहे, काय झालं तर ते काय म्हणते महापालिकेला गेलं तर करतो जावा, आमच्यापाशी बजेट नाही आहे, काय नाही आहे, फंड दिलं आहे, पैसे नाही आहेत, आता करा लिहिलं। आता आमच्या घरात आजारी आहे, काय झालं तर जबाबदार कोण आहे हे आम्हाला सांगा। तरी का असं म्हणलं तर काय म्हणते आता आमच्यापाशी काहीच बजेट नाही आहे, आता काय करायचं? घर बघू, 8 दिवसांनी या, 4 दिवसांनी 10 वेळा चक्र मारलं तरी भी लक्ष देणं, पूर्ण लघवी सगळं बाहेर यायला लागली आहे। आणि सगळे बाहेर गडी बघत असं बाहेर करते तर आम्हाला बघून लाज वाटते, दारात यायला लाज वाटते। तिचं काहीतरी इंटरेस्ट घ्यावा तुम्ही, आमची विनंती आहे माझी। हमें देखो महानगर पालिका गए थे, यहाँ घर के सामने पेशाब बढ़ते ही वो करते ही सब। हमारे औरतों को देखो नहीं क्या हालात रहते हैं, देखो उन्होंने। और हमें बोले नहीं यहाँ कहीं को बैठते, तुम्हारे घर में बैठे हो, तुम्हारे घर में आको बैठा क्या तू अंदर बैठ गया करके बोलते हैं। हमने अच्छा लगता है क्या बोलो वैसा? क्या करने का? ये संडास बाथरूम सब गिराने का है हमना। हमना औरतों को देखो लाइन मारते हैं, हमना अक्की मारते हैं और ऐसा बोलते हैं तू उठ को जाए, ऐसे तेरे घर पास आया क्या? पर को बोल को हमने वहाँ से गाली देते हैं। हमको अच्छा लगता है कि हमने क्या करने का, हम फिर जब बाद में से देखेंगे। हम कितने बार बोल रहे हैं बाथरूम को अंदर जाओ बोले तो जाते ही नहीं। जेंट्स तुमको क्या करना है जाओ बोलते। नीच कमीने लोग हैं, उनके घर में बहन भाई रहते नहीं रहते मालूम नहीं, लेकिन हमको बहुत तकलीफ दे रहे हैं। हम कितने बार जा रहे हैं, वहाँ कुछ हो रहा ही नहीं। हमको इंसाफ होना, हमको कुछ तो पूरा पेशाब समझ में नहीं आ रहा, हमको बहुत तकलीफ दे रहे। देखो बाथरूम तो पूरा बाहर ही बैठते, पूरा पानी बाहर आ रहा, गंदगी, सब बच्चे छोटे छोटे सब बीमार पड़ रहे। क्या करना समझ में नहीं आ रहा, तुम कुछ तो बोलो। पेट 281 मधनं बोलते। औद्योगिक बँक समोर बाथरूम संडास सगळं आहे आणि त्यांनी काही पण ॲक्शन घेण्यात आले तर 2 म्हणजे इकडं शाळा आहेत तर त्याने जाते तर मुलं ते सगळं घाण सगळं हे करून जायला चालले तर। आणि इथं घरं पण आहेत आमचे, पुरुष सगळं समोरच बसते तर आज जात नाही काय नाही। काय तर तुम्ही झोनमध्ये तुम्ही काय ते ॲक्शन घ्या, नाही घेतलं तर मग बघा काय तुम्ही आम्हाला नाही दिलं की आम्ही झोनमध्ये बसतो का ना? झोनमध्ये येऊन बसतो। तुम्ही ॲक्शन नाही घेतलं तर आम्ही येऊन झोनमध्ये बसतो। और क्या तू बोलो तो मारने आ रही का ना, असंच बोलो तो। 281 साखरपेठ औद्योगिक बँक समोर आमच्या इथं गल्लीतोसमोर बाथरूमचं व्यवस्था सगळं घाण झालेली आहे। सगळं पाणी बाथरूमचं बाहेर राहिलं आहे, टॉयलेट पण बाहेर राहिलं आहे लय पाणी। लोक तर एवढं आजारी पडायला लागलेत की त्यांना काय सांगताच नाही। गल्ली पण आजारीच पडायला लागली, एक मागं एक उलटी तुला हे सगळं हे व्हायलं आहे आमच्यात। आजारी एकामागंच एक पडायला लागलं आहे। मग कसं करायचं? महानगरपालिकेला निवृत्त केलं तर पण त्यांनी काही लक्ष देईना करीना, मग कसं काय करायचं? कसं आहे किती काळ जाऊन आलेलं आहे केलेलं आहे तरी पण त्यांनी लक्ष देईना। हे काय हे असते का महानगरपालिका? येऊन बघायचं करायचं हे असं करायचं काही नाही। हे आमच्याकडे लक्ष, आमच्याकडे येऊन बघावं करावं हेच आमचं हे पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे। शब्बीर उंडेकरी राहायला 281 साखरपेठ, ते बँकेच्या बाजूला मुतारी आता कमीत कमी 6 महिने 1 वर्ष झाले। त्याला निवेदन द्या, काही बी द्या तुम्ही, ते आमच्या हातात निवेदन आहे। साहेब बघाय ते साहेबाला आम्ही
देतो तिने म्हणते नाही नाही आम्ही माणसं पाठवत आहे, आम्ही आमच्याकडे बजेट नाही आहे. नाहीतर तिने काय करते तोंडून पुसून ते काम ते राड मारून नाहीतर पावडर मारून हे असं काम तिने नेहमीच आता 6 महिने झाले कंटिन्यू असंच काम करत आहे. आता हे रोड एवढं महत्त्वाची रोड आहे. इथं बाजूला गार्डन आहे आणि सिनियर सिटीजन इथे ये जा करत आहे आणि शाळेचे 2 शाळे येत्या 2 शाळेचे मुलं त्या पाणी घाण पाणीत असं हे जाऊन असं येतं जात आहे. ते साहेबाला काय बी सांगा तुम्ही, जर तुम्ही पब्लिकला सेवा देत नसेल तर ते उकरून टाका, ते उकारा, ते तुमची नको सेवा आम्हाला. तुम्ही काय बी तुम्हाला काय सांगितलं तर बजेट नाही, हे नाही, पाईपलाईन नाही, 250 फूट आहे, कसं करायचं ते क्लिअर करतो, क्लिअर झालं आहे. ते नेहमी असं भामटे बाता करून ते अधिकारी लोक असा आम्हाला हेड्यात काढायला लागलेत आहे. आणि बाजूला तिच्या बाजूला सार्वजनिक शौचालय आहे, हे काढून तिथं तुम्ही बांधा, ते प्रॉब्लेम नाही आम्हाला. ते समोर एक 4-5 घरं आहे, ते पाणी त्याच्या घरासमोर येऊन आहे ना, ते सगळे अशी आजारी पडत आहे आणि अशी खराब घाण वास आहे, खायला मुश्किल आहे. तर तुम्ही कृपा करून एक तर ते पाडून टाका, नाहीतर ते काय पाईपलाईन आहे ते 250 फूट ते काय 300 फूट आहे ते पाईप करून ते ही नम्र विनंती करून द्यावे. हेलो, मैं ताजुद्दीन महमूद बानकरी, बीजेपी उपाध्यक्ष अल्पसंख्यक. ये मुतार के बारे में हम लेटर दिए 2 अधिकारी को, 2 या 3 लेटर दिए, 8 नंबर को दिए, उन्होंने हमारे को पोस्टपोती दिए. पोस्टपोत कुछ भी निर्णय अभी तक नहीं हुआ. क्या तो करके एक्शन ले जाए उसके ऊपर, या तो पाइपलाइन डालो या तो पूरा साफ कर दिया हमारे मुतारी या संघ.